नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 ऑगस्ट. 16 ऑगस्ट आत्ता वाजलेले आहेत 12 वाजून 15 मिनिट. आज सकाळपासून विदर्भामध्ये पावसाची रिपरिप चालू होती आणि काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पण पाऊस चालू आहे. आज सकाळी चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि तो बेल्ट आता सरकत सरकत आलेला आहे मध्य विदर्भात, जे की यवतमाळ, नांदेड म्हणजे मराठवाड्याचा भाग इथं आता शिफ्ट आहे. या भागामध्ये आता सध्या जोरदार आणि मुसळधार पाऊस होत आहे मित्रांनो. हा पाऊस मेनली विदर्भ आणि मराठवाड्याची जी सुरुवात आहे नांदेड साईड तिथं आहे भरपूर. तरी नागरिकांनी अजून 2 ते 3 तास थोडा प्रवास टाळलेलाच बरा. नदी नाले ओढ्यांना पूर आलेला असेल. आणि आपण आत्ता बघत आहोत मित्रांनो, हा बेल्ट आता कुठंपर्यंत सर्कल आपण हे मी तुम्हाला सांगेल आत्ता. सध्याचा हा जो पाऊस आहे हा मेनली नांदेड एरियाला कव्हर केलेला आहे. म्हणजे अजून तरी 12:15 वाजले, 3-4 वाजेपर्यंत नांदेड पूर्णतः कोरडं होणारच नाही. नांदेडमध्ये पाऊस पडतच राहील. सध्या नागपूर एरिया पूर्णतः कोरडा झालेला आहे. चंद्रपूर थोड्या वेळानंतर कोरडं होईल. अमरावती भागामध्ये कमी पाऊस चालू आहे. अकोल्यामध्ये पण साधारण पाऊस चालू आहे. हा पावसाचा जास्तीत जास्त जोर जे आहे यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, उदगीर, नांदेड, आदिलाबाद वगैरे एरियापासून जे पाऊस चालू आहे मित्रांनो आपण बघत आहात. हा आत्ता औरंगाबादपर्यंत गेलेला आहे. थोड्याच वेळामध्ये हा पाऊस जसा जसा समोर जाईल, म्हणजे हा जो कमी दाबाचा पट्टा होता आपल्याला दिसत आहे जो व्हाईट कलरचा आहे आत्ता, ते थोड्या वेळानंतर शिफ्ट होईल. औरंगाबाद, नगर हा पाऊस असा शिफ्ट होत जाईल आणि नाशिकपर्यंत जाईल मित्रांनो. हा पाऊस भलेही आता नाशिक वगैरे कोरडा असेल तर तिकडं पण हा पाऊस आता चालू होईल 1-2-3 तासानंतर. आणि 3-4 तासानंतर हा एरिया कोरडा होत जाईल मित्रांनो. एखाद्या घंट्यामध्ये यवतमाळ कोरडा होईल, चंद्रपूर हे भाग कोरडा होत होत जाईल. मेनली नांदेड, हिंगोली हा या एरियामध्ये अजून 3 तास तरी पाऊस राहील मित्रांनो. त्यामुळे सतर्क राहा. आणि आपल्या शेतीचं तरी नाही पण वन्य प्राणी जे काही आहेत आपल्याकडं, वन्य प्राणी म्हणण्यापेक्षा आपले जे काही गुरंढोरं आहेत शेतकऱ्यांनी, गाय, म्हैस, बैल यांची काळजी घ्यावी. त्यांना व्यवस्थित सुरक्षित जागी ठेवावे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे. नांदेड एरिया इथं शक्यतो या सर्वसामान्य लोकांनी घराच्या बाहेर पडणं टाळावे. ही नम्र विनंती. शेतकरी राहो की कुठलाही वर्ग राहो, यांनी थोडं पावसामध्ये काळजी घ्या. आणि हा पावसाचा एरिया पाऊस जो राहील हे 2 ते 3 दिवस चालूच राहणार आहे. आजचा हे लो प्रेशर एरिया संपल्यानंतर उद्या परवा अजून बंगालच्या उपसागरापासून जे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे हे कंटिन्यू चालत राहील असा हा हवामान अंदाज. तरी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. धन्यवाद.